बहुजन विकास अघाड़ी की तरफ से विरारकर कोंकण महोत्सव कार्यक्रम का भव्य आयोजन किया गया। इस कार्यक्रम में जन नेता विधायक हितेंद्र ठाकुर, प्रथम महापौर राजीव पाटिल, युवा विधायक क्षितिज ठाकुर और बहुजन विकास अघाड़ी के संघक सचिव पूर्व सभापति अजीव पाटिल के मार्गदर्शन में यह कार्यक्रम आयोजित किया गया। यह कार्यक्रम 15 दिसंबर से 2 जनवरी तक आयोजित किया गया, जिसमें हजारों की संख्या में लोगों ने भाग लिया। हर साल की तरह इस साल भी विरारकर कोंकण महोत्सव में विभिन्न प्रतियोगिताओं का आयोजन किया गया, जिसमें एकल नृत्य, युगल नृत्य, समूह नृत्य, चित्रकला प्रतियोगिता के साथ साथ थाली सजावट प्रतियोगिता, कुकिंग प्रतियोगिता और मिस विरारकर प्रतियोगिता का आयोजन किया गया। इन सभी प्रतियोगिताओं में मनवेलपाड़ा, कारगिल नगर और विरार पूर्व और पश्चिम क्षेत्र से बड़ी संख्या में स्कूली छात्रों, युवतियों और महिलाओं ने भाग लिया। 18 दिनों तक चलने वाले इस महोत्सव का पुरस्कार वितरण समारोह का बड़े उत्साह और हर्षोल्लास के साथ आयोजित किया गया। इस मौके पर सभी विजेताओं और प्रतियोगियों ने विरारकर कोंकण महोत्सव की सराहना की। सर, 18 दिवसांचा महोत्सव होता। यंदाच्या वर्षी लोकांनी म्हटलं की चांगला रिस्पॉन्स असल्यामुळे दिवस वाढवण्यात आले। या व्यतिरिक्त काय वेगळं कोकण महोत्सवामध्ये होतं? आम्ही विरारकर हा महोत्सव गेले 10 वर्षापासून करतोय। बहुजन विकास आघाडीचे आदरणीय लोकनेते हितेंद्र ठाकूर, तसेच आपले प्रथम महापौर राजीव पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणा वहिनी, तसेच आमचे संयोजक आणि आयोजक आणि मार्गदर्शक आमचे अजूदादा आणि सर्व नगरसेवक। हा कार्यक्रम करत असताना आम्हाला कार्यकर्त्यांचे सहकार्य असते आणि कार्यकर्तेच हे कार्यक्रम करू शकतात। आणि या ठिकाणी जे कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे, खरोखरच एक चांगलं काम केलेलं आहे। एवढा सुंदर कार्यक्रम झालेला आहे। या ठिकाणी आम्ही विरारकरमध्ये कुठले कार्यक्रम सोडले, लहान मुलांपासून महिलांपासून सिनियर सिटीजनपर्यंत सर्व कार्यक्रम या ठिकाणी घेतले। म्हणजे 18 दिवस हा कार्यक्रम चालू झाला। त्या ठिकाणी आमच्या महिलांनी चांगलं काम केलं असल्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला। आणि मी एवढंच सांगेन की कार्यकर्ता असल्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे सुरळीत झाला आणि कार्यकर्ते असल्यामुळे हा कार्यक्रम करू शकला। आणि आज हे कार्यक्रम पूर्ण करणारे आमचे कार्यकर्तेच आहेत। या कार्यक्रमामुळे तर बहुजन विकास आघाडीचा बोलबाला सगळीकडे होतच आहे, पण येणाऱ्या आणखी दिवसांमध्ये असे कोणते वेगवेगळे कार्यक्रम करण्याचा मानस आहे? येणारा विषय तर आम्ही वर्षावर्षाला कार्यक्रम करत असतो। महिला दिन कार्यक्रम असतो, मेहंदी कार्यक्रम असतो, नवरात्र कार्यक्रम असतो, वेगवेगळे कार्यक्रम महिलांचे कार्यक्रम करत असताना आम्ही महिन्याला वटपौर्णिमा असते। हे छोटे मोठे कार्यक्रम होत असतात आणि महिलांचे कार्यक्रम करत असताना मला वाटत वेगळा काहीतरी कार्यक्रम होता। पण आमच्या महिलांना आम्ही सांगत असतो की अजून काय केलं पाहिजे आणि त्यांनी ठरवलेलं आहे की पुढच्या वेळेला करत असताना आपण अजून काहीतरी वेगळं करू, ते त्यावेळेला कळेल काय वेगळं करणार आहे। मॅडम, आपलं नाव काय? माझं नाव समिता सचिन कांबळे। मॅडम, आज तुम्हाला तृतीय मिस विरारकरचा पारितोषिक भेटलाय, कसं वाटतं आणि काय सांगेल कार्यक्रमाबद्दल? मला खूप छान वाटतंय। मला वाटलं पण नव्हतं की मला भेटेल असं हे। मी फर्स्ट टाइमच इथे सहभाग घेतला। इथे आमच्या इथे दरवर्षी हे कार्यक्रम होतात, पण त्याबद्दल मला माहित नव्हतं। किती वर्ष तुम्हाला इकडे मनवेलपाडा विभागात राहिलं? मला आता 13 वर्ष झाली राहून। आणि पहिल्यांदा तुम्ही या कार्यक्रमात मी पहिल्यांदाच भाग घेतला। कार्यक्रमाबद्दल काय सांगणार तुम्ही? कार्यक्रमाबद्दल म्हणजे खूप छान कार्यक्रम आयोजित करतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, जसं हे लोकधारा झाले, वेशभूषा, चित्रकला, हे अनेक कार्यक्रम झाले। त्याच्यामध्ये भरपूर लोक पार्टिसिपेट करतात आणि छान प्रकारे हे कार्यक्रम चालवले जातात। आपलं नाव काय मॅडम? श्रुती रुपेश मासेलकर। मॅडम, काय सांगणार? तुम्ही दुसऱ्या क्रमांकावरती पारितोषिक विजय केलेला आहे विरारकर मध्ये, काय सांगणार? मी सांगू इच्छिते की गेल्या वर्षी माझा फर्स्ट आला होता मिस विरारकर म्हणून, ह्या वर्षी माझा सेकंड आला। तरीही मी तेवढ्याच जोशात, तेवढ्याच आनंदी आहे, कारण खूप भारी वाटतंय कारण सेकंड नंबर आला। आणि जास्त आभारी मानून इच्छिते की सर राऊत सरांचं, की त्यांनी हा 15 दिवसाचा इव्हेंट घेतलेला आहे कोकण महोत्सव। आम्ही विरारकर, मेन आम्ही विरारकर, ह्याच्यातच सगळ्या गोष्टी आलं, कारण आम्ही विरारकर आहेत आणि अभिमानाने आम्ही सांगतो की आम्ही विरारकर। पण पहिलं ह्या वर्षी एकदा, गेल्या वर्षी पहिला आणि आता दुसरा, का कमी टप्प्यावर तुम्ही आले? आणि तुम्हाला कसं वाटतं कार्यक्रम बद्दल? काय तुम्ही एवढा चांगला कार्यक्रम, प्रत्येक गोष्ट झाली, काय सांगणार? खूप मस्त झालाय। 15 दिवस कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये वेगवेगळे अनेक स्वरूप झाले, कारण खेळ झाले, परत पैठणचे गेम झाले,
परत लावण्या झाल्या, लोकनृत्य झालं, परत मुलांचे सोलो डान्स झाले, ग्रुप डान्स झाले, बऱ्याच प्रमाणात असे खूप पाककला झाली महिलांसाठी रांगोळी स्पर्धा झाली, महिलांसाठी रॅम्पवॉक झाला. जेवढे जास्ती घेण्यात आले म्हणजे महिलांसाठी, कारण आम्ही बाहेर कुठे पडत नाही आणि पडलो तरी एवढे इव्हेंट कुठे झालेले नाही आहेत एवढ्या वर्षात. आणि आज सलग दुसरं वर्ष आम्ही विरारकरचं त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतोय. कंटिन्यू आम्ही 4-5 तरी भाग घेतलेले आहेत स्पर्धेमध्ये आणि खूप मस्त वाटते. आणि सरांचं तर प्रशांत सरांचं, राऊत सरांचं खूप आभार आहे की त्यांनी एवढ्या दिवसाचा इव्हेंट ठेवला आहे. आतापर्यंत कधी विचारही केला नाही की 15 दिवसाचा कोणी इव्हेंट ठेवलेला आहे. ठीक. आपलं नाव काय? माझं नाव प्रेरणा प्रवीण उजळ, राहायला कुठे तुम्ही? शिवदुर्गा कॉलनी, सम्राट अपार्टमेंट. ठीक आहे. तुम्ही पार्टिसिपेट आज पहिला पारितोषिक तुम्ही वाजवलेला आहे. मिस विरारकर म्हणजे मोठे नाव असतो. काय सांगणार आहे ना आणि कसं वाटतंय तुम्हाला? मला खूप छान वाटते. माझं पहिलंच वर्ष आहे विरारमध्ये आणि मला हे पहिलं पारितोषिक दिल्याबद्दल थँक्यू. हे जे येणारं वर्ष तुम्ही कसं हे परत तुम्ही सहभाग घेणार का? हो हो, मी पण घेणार आणि माझ्या मैत्रिणी लोकांना पण सांगणार की घ्या. आणि कार्यक्रम बद्दल तुम्ही काय सांगणार? खूप छान कार्यक्रम आहे इथे. असंच महिलांसाठी कार्यक्रम ठेवत जावा. कारण तुम्ही सांगण्यात आलेलं का महिला वेशभूषामध्ये म्हणजे जे स्कर्ट घालतात तुमचीच प्रतिक्रिया होती. आज तुम्ही प्रथम पारितोषिक विजय केलेला, तर काय सांगणार ते पोरेंना तुम्ही इकडचे जे महिला आहे आणि मुलींना काय सांगताय ना? काय असंच तुम्ही पण सहभागी व्हा सर्व ह्याच्यामध्ये. आम्ही विरार महोत्सवमध्ये, कोकण महोत्सवमध्ये खूप छान पद्धतीने कार्यक्रम केला जातो आणि मला खूप खुशी झाली की माझा पहिला नंबर. आई वडिलांना कसं वाटलं तुम्ही पहिला पारितोषिक दिलं? खूप छान. माझ्या पप्पांची हीच इच्छा आहे की मी कुठेतरी नाव करावं करून. मला आज खूप छान वाटलं आणि माझ्या पप्पांना पण खूप छान. ठीक. मॅडम काय सांगाल, हा कार्यक्रम जो असतो तो विशेष महिलांसाठी असतो आणि तुम्ही नेहमीच नेतृत्व करत असता महिलांचा, काय सांगाल? बहुजन विकास आघाडी आमचा जो पक्ष आहे, आमचे लोकनेते केंद्र ठाकूर, आमचे नाना, क्षितिज दादा, प्रवीणा वहिनी, अजीव दादा आणि आमचे राऊत साहेब, वर्षाचे 12ही महिने आम्ही लोकांमध्ये असतो. त्यामुळेच हा जो मॉब तुम्ही पाहतायत त्यांच्या सुखदुःखामध्ये असतो. त्यामुळे ते सांगतात त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम करतो. तुम्ही बघाल तर महिलांनीच सगळं हँडल केलेलं आहे प्रत्येक कार्यक्रम आणि त्या म्हणतील तसं आम्ही नियोजन आयोजन करत असतो. आणि ह्याच्या पाठी नक्कीच अजितदादा, राऊत साहेब आणि आमचे बहुजन विकास आघाडी आहे, आमचे सच्चे कार्यकर्ते आहेत. म्हणून हा कार्यक्रम खरोखरच आज 18 दिवसावर पोहोचलेला आहे.